FYJC स्टुडंट कॅप राउंड 2 अलॉटेड झालेला आहे आणि या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तुमचं नाव कुठे लागलं, कट ऑफ किती गेला आणि ॲडमिशन कसं कन्फर्म करायचं, ते पण स्टेप बाय स्टेपमध्ये. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आज 17 जुलै 2025 कॅप राउंड 2 अलॉटेड जाहीर झाला आहे. ज्याचं नाव लागले त्यांनी 18 ते 21 जुलै दरम्यान कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे. जर तुम्ही वेळेत ॲडमिशन घेतलं नाही तर सीट्स कॅन्सल होऊ शकते. आता मी दाखवतो लाईव्ह स्क्रीनवर कसं चेक करायचं, अलॉटमेंट कट ऑफ कसा बघायचा आणि डॉक्युमेंट अपलोड करून ॲडमिशन कसं कन्फर्म करायचं. हे सगळं स्टेप बाय स्टेप आता बघूया. सो तुम्हाला FYJC वेबसाईटवरती व्हिजिट व्हायचं आहे. व्हिजिट झाल्यानंतर तुम्हाला या प्रकारे याचा इंटरफेस मिळेल. त्यामध्ये तुम्ही फर्स्टली इथं चेक करू शकता अनाउन्समेंट. यामध्ये तुम्ही अनाउन्समेंट चेक करू शकता. राउंड 2 कॅप अलॉटमेंट लिस्ट फॉर 11th ॲडमिशन विल बी पब्लिश्ड ऑन 17 जुलै. म्हणजे ती तारीख आज आहे. तुम्ही इथं नोटिफिकेशन सुद्धा पाहू शकता. प्रिय विद्यार्थी आणि पालकांनो, इयत्ता 11वी प्रवेशासाठी दुसऱ्या फेरीची कॅप प्रवेश यादी 17 जुलै 2025 रोजी प्रकाशित केली आहे. या फेरीत जागा वाटप झालेल्या विद्यार्थ्यांनी पडताळणीसाठी मूळ कागदपत्रांसह 18 ते 21 जुलै 2025 दरम्यान वाटप केलेल्या महाविद्यालयात भेट द्यावी आणि प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी. कृपया 21 जुलै 2025 रोजी किंवा त्यापूर्वी प्रवेश निश्चित करा. या प्रकारे तुम्हाला नोटिफिकेशन दिलेले आहे, ज्यामध्ये तुम्हाला जी फेरी 2चे 17 जुलै 2025 ला अलॉटमेंट होणार होते. तर आपण सर्वप्रथम इथं अलॉटमेंट चेक करण्यासाठी अलॉटमेंट लिस्ट यावरती क्लिक करायचं आहे अँड देन तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर इथं एंटर करायचा आहे. लाईक मी एका स्टुडंटचा ॲप्लिकेशन नंबर इथं एंटर करेन, देन सर्चवरती क्लिक करेन. सर्च केल्यानंतर या प्रकारे तुम्हाला ॲप्लिकेशन ID, प्रेफरन्स नंबर, स्टुडंट कॅटेगरी, ऑल डिटेल्स तुम्हाला इथं मिळून जाईल आणि ज्या कॉलेजचं सिलेक्शन झालेलं आहे म्हणजे अलॉट झालेला आहे त्याचा UDISE नंबर आणि अलॉटेड कॉलेज नेम तुम्हाला या प्रकारे इथं दिसून जाईल. सो या प्रकारे तुम्ही चेक केल्यानंतर तुम्हाला फर्स्टली स्टुडंटचं लॉग इन करून जे काही प्रोसेस आहे ते कंप्लीट करायचे आहे. त्या अगोदर आपल्याला कट ऑफ लिस्ट पाहायची असेल तर कट ऑफ या लिस्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. राउंड 2 सिलेक्ट करून रिजनल तुमचा जो कोणता रिजनल असेल तो रिजनल सिलेक्ट करून डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून जो स्ट्रीम कोड आहे तो तुम्ही एंटर करू शकता. लाईक मी इथं एंटर न करता सर्च करेन. सर्व सोलापूर डिस्ट्रिक्टचे सर्व कॉलेज तुम्हाला इथून मिळून जातील. तुम्ही या प्रकारे या सेक्शनमध्ये कट ऑफ लिस्ट सुद्धा इथं पाहू शकता. सो आपण लॉग इन करून स्टुडंटची प्रक्रिया कशा प्रकारे कन्फर्म करायची याची प्रोसेस जाणून घेऊ. त्यासाठी लॉग इन या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि देन जे लॉग इन ID पासवर्ड आहे तो एंटर करून लॉग इन करायचा आहे. सो लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला या प्रकारे याचा इंटरफेस मिळेल. त्यामध्ये तुम्हाला कॅप ॲडमिशन या सेक्शनवरती क्लिक करून कॅप अलॉटमेंट स्टेटसवरती यायचं आहे आणि ज्या स्टुडंटचं सिलेक्शन झालं आहे त्यांचं या प्रकारे इथं इंटरफेस मिळेल आणि प्रोसिजर फॉर ॲडमिशनचं एक नोटिफिकेशन दिलेलं आहे. ते स्टुडंटने रीड करायचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये व्हिजिट करून तुमचं ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे. सो त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केलेले आहेत ते सर्व डॉक्युमेंट कलेक्ट करून अलॉटेड कॉलेजमध्ये व्हिजिट करून तुम्हाला हे ॲडमिशन प्रोसिजर कंप्लीट करायचे आहे. त्या अगोदर तुम्हाला प्रोसीड फॉर ॲडमिशन हा सेक्शन मिळेल, त्यावरती तुम्हाला प्रोसीड करून तुमचं ॲडमिशन येथून कंप्लीट करायचं आहे. हे कन्फर्म झाल्यानंतर तुम्हाला प्रिंट अलॉटमेंट लेटरवरती क्लिक करून या प्रिंटला सुद्धा डॉक्युमेंट सोबत अटॅच करून कॉलेजमध्ये व्हिजिट करून तुमचं ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे. सो या प्रकारे तुमचं अलॉटमेंट लेटर तुम्हाला मिळून जाईल आणि तुमचं ॲडमिशन कन्फर्म होऊन जाईल. अँड थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.